नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टरच्या आजच्या चौथ्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. म्हणजे स्वागत करता करता बघा तुम्ही 3 लेक्चर झाले आणि आपण इलेक्ट्रिक करंटमध्ये कधी आतमध्ये गेलो ते कळलंच नाही. कसं झालं काय झालं ते बघा. आपण अनेक संकल्पना घेत घेत खरं तर पुढे चाललोय. मग सुरुवातीला इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, ती स्केलर क्वांटिटी असती का, ती वेक्टर क्वांटिटी असती का, ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन कुणीकडे जातात एक्सटर्नल सर्किटमधनं, हे सगळं खरं तर बघत गेलो. आणि सगळं बघत जात असताना मग ह्याच्यामध्ये काय झालं की ॲक्च्युअली आपण त्या असणाऱ्या सिलेबसचा विचार करताना नीट जेई किंवा CETचा विचार करून या टॉपिकला आपण बघत गेलो. असं इथं बघितलं जात असताना याच्यामधल्या ज्या संकल्पना होत्या, एक्सटर्नल सर्किटमधनं इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्हकडनं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे जातात. कन्व्हेन्शनल करंटची दिशा बॅटरीचा विचार केला तर त्या ठिकाणी पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे आहे. सेलमधनं जाताना इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे जातात. सेलमधनं कन्व्हेन्शनल करंटची दिशा निगेटिव्हकडनं पॉझिटिव्ह. हे उलटं सुलटं आहे आणि ते जर नाही कळलं तर मग जास्त जंबल्ड होतं. हे सगळं आपण खरं तर मान्य केलंय कारण याची इतकी गरज आहे आपल्याला. मग आपण त्यात करंट म्हणजे काय, I=Q/T कसं येतं, NE/T कसं येतं, EV/2πr कसं येतं, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय, ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कालच्या असणाऱ्या लेक्चरला बघितला. J म्हणजे करंट डेन्सिटी, रेजिस्टन्स म्हणजे काय, इतक्या लहान 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 संकल्पना घेत आपण पुढे चाललो. पुढे जात असताना काल यातलं एक महत्त्वाचं आर्टिकल बघितलं. मुळात इलेक्ट्रॉन कंडक्टरमधनं जात असताना ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते थरथरणाऱ्या ॲटमवर जाऊन आदळतात. आदळल्यामुळं खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा वेग कमी होतो. हा जो कमी झालेला वेग आहे यालाच आपण रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर या नावानं ओळखतो. आणि आपण एक वाक्य तयार केलं, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ अन इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. वाक्य तयार झालं. असं वाक्य तयार होत असताना मग आपण काय गोष्टी ठरवल्या. कसं ठरवलं आपण, टेम्परेचरचा विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ज्यावेळेस आपण लांबीचा किंवा लेंथ ऑफ द कंडक्टरचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो लेंथ ऑफ कंडक्टरला पण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा विचार करत असताना रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर हा क्रॉस सेक्शनल एरियाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. अशा सगळ्या संकल्पना बघत जात असताना जे तुम्हाला यावर्षीच्या परीक्षेमध्ये विचारणार नाहीत, पण मला वाटतं की तुम्हाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे, असं एक आर्टिकल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग कुठलं आर्टिकल आपण बघतोय, ते जे आर्टिकल आहे ते म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारं लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ. मी त्याच्या अनुषंगाने इकडं वाक्य लिहिणार आहे, पण अगोदर ते बघूयात म्हणजे मग आपल्याला पुढचं असणारी जी संकल्पना आहे ती क्लिअर होत जाईल. कसं झालं, आपण याच्या अगोदर ज्यावेळेस आपण त्या असणाऱ्या आर्टिकलला बघितलं होतं म्हणजे ओहम्स लॉला, आपण एक वाक्य तयार केलं होतं. इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन सेम. जे विद्यार्थी खरं तर मराठी माध्यमातून शिकतायत किंवा शिकलेत, वाहकाची भौतिक अवस्था कायम असेल तर वाहकाच्या 2 टोकामधनं वाहणारी जी विद्युतधार आहे ती विभवांतराला समानुपाती आहे. या अशा संकल्पनेमध्ये आपल्या डोक्यात 9वी-10वीलाच खरं तर असे प्रश्न तयार झाले पाहिजे होते की आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्सचा आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या करंटचा विचार करतो तर आपण एक वाक्य सांगून टाकतो, पोटेन्शियल डिफरन्सला करंट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे.
म्हणजे मला जर सांगितलं कोणतर की त्या ठिकाणी तिथं असणारा तो ग्राफ काढा आणि तो ग्राफ काढत असताना मी जर समजा या असणाऱ्या ग्राफचा विचार करत असताना हा माझा एक्स ॲक्सिस आहे, हा माझा वाय ॲक्सिस आहे, हा माझा ओरिजिन आहे, एक्स ॲक्सिसवर व्हीच्या किमती आहेत, वाय ॲक्सिसवर आयच्या किमती आहेत आणि जर समजा मी त्या असणाऱ्या ग्राफला काढलं तर माझा जो ग्राफ आहे तो खरं तर असा आला पाहिजे, करेक्ट असा आला पाहिजे, कारण व्हीला आय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हे मान्य आहे ना मला की असं घडू शकतं ना तिथं. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ओहम्स लॉचा विचार करत असताना जर मी हा विचार करून उत्तर काढायचं ठरवलं तर मला उत्तर आलं पाहिजे. पण मी काय केलं, पोटेन्शियल डिफरन्स वाढवत चाललोय आणि मला अचानक असं वाटायला लागलं की अरे काय झालं, इथंपर्यंत हे मान्य आहे मला असं घडलं, पण त्याच्यानंतर मग मात्र तो ग्राफ माझा असा आला. मग मला कन्फ्यूज व्हायला लागलं की बाबा जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते पोटेन्शियल डिफरन्स वाढायला लागलं तर करस्पॉन्डिंग असणाऱ्या ग्राफचं नेचर का बदललं. यातल्या काही विद्यार्थ्यांना मनामध्ये संशय येईल की सर आम्हाला 11वीच्या परीक्षेमध्ये नसताना तुम्ही का शिकवताय. कालच म्हणजे याच्या अगोदरच्या दिवशी एक फिजिक्ससाठी ऑनलाईन वर्कशॉप झालं. महाराष्ट्रातले सगळे शिक्षक होते, ज्यांनी पुस्तकं तयार केली ती लोक त्यामध्ये होती. त्यांचं म्हणणं असं आलंय बोर्डासाठी सिलेबस कट आहे, नीट सीईटी जेईला कुठं आहे. कदाचित सीईटीला कट होईल पण नीट आणि जेईचा विचार केला तर नाही ना त्याच्यामध्ये कट होत. म्हणून मग आम्ही विचार करतो की आपल्याला हे अख्खं शिकवावं लागेल आणि तसं जर अख्खं शिकवायचं झालं तर मग यात कन्फ्युजन होत राहतं ना आपल्याला. काळजी घ्यावी लागेल. त्यामुळं आपला सिलेबस कुठला कट करायचा विचार न करता मी ज्या पद्धतीनं या असणाऱ्या टॉपिकला पुढं सरकवत घेऊन चाललोय त्या पद्धतीनं तुम्हाला या टॉपिकला वाचावं लागेल, अभ्यासावं लागेल. त्यामुळं अशा प्रश्नांची उत्तरं नीट शोधावी लागतील. नुसतं पाठ नाही करायचं, परीक्षार्थी नका हो. महाराष्ट्राचा विचार केला तर खालून दुसऱ्या क्रमांकाला नीटचा रिझल्ट का नाही इतका कमी लागतो आपला. पेपर सोपे होते यावर्षी तरी पण आपण बॅकफुटलाच आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडं ट्रेंडच तयार झाला आहे. 10वीला 20 मार्क शाळा देते, एखादा पेपर नाही झाला तर 5 पैकी मार्क विषयाचे घ्यायचे 100%, 98%, 97%. नाही ना उपयोग होत त्याचा, त्यालाही कळतच नाही. म्हणून माझं पहिलं लेक्चर मी सांगताना सांगितलं होतं की लातूरमध्ये जर 25-20 हजार मुलं शिकत असतील तर त्यांना 98% जी मुलं आहेत, 97% आहेत, 100% पण मुलं आहेत. या सगळ्यांना यश नाही मिळत ना. का नाही मिळत मग, ह्याचं कॉज ते आहे. बेसिक आपण नाही बघत. हिथं घडतंय कसं बघा, मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स वाढवत जातो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्याचं टेम्परेचर वाढतं. घरात बघा जर जास्त करंट पास झाला तर फ्यूज आपली त्या ठिकाणी मेल्ट होऊन जाते. का होते तर करंट जास्त पास झाला तर बाकीच्या वायरपेक्षा त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे, फ्यूज जळते. म्हणजे आपल्याला कळतं की आता घर आपलं वाचलंय. अनेक वेळा अनेक लोक वेगळ्या पद्धतीनंच बघतात त्याच्याकडं. फ्यूज जाते म्हणल्यानंतर ॲक्च्युली त्याची तार आहे ती तार जाड करायचा प्रयत्न करतात. अतिशय धोकादायक आहे. फ्यूजला फ्यूज वायरच वापरले पाहिजे, कारण नाही तर मग बाकी शॉर्ट सर्किट नागी लागतात. त्याचं कास तेच आहे ना. पुढे कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं ते सांगायचा प्रयत्न करतो तर आपण त्याचं करतच नाही. त्यामुळे एखाद्या असणाऱ्या कंडक्टरमधनं जादाचा करंट पास झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढत जातं. टेम्परेचर वाढला का रेजिस्टन्स वाढतो, रेजिस्टन्स वाढला का करंट कमी झाला. त्यामुळं मी जरी पोटेन्शियल वाढवलं तरी करंट वाढलेला नाही, तो असा एक्स ॲक्सिसला पॅरलल ग्राफ आला. ज्या संकल्पनेचा आपण विचार करतोय त्या संकल्पना याचा अर्थ इथून पुढं जर समजा आपण याला नाव देऊयात ए, याला नाव देऊयात बी, ओएचा विचार केला तर दिसतंय आपल्याला व्हीला आय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कुठंपर्यंत आहे, ओएपर्यंत आहे की त्या ठिकाणी व्हीला आय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ असा झाला तिथं असणारा तो जो ग्राफ आहे तो ओहम्स लॉला ओबे करतोय. एच्या जर पुढे गेलं तर ग्राफच्या ठिकाणी आपल्याला दिसतं की तिथं असणारा तो जो ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिसला करस्पॉन्डिंग असणारा ग्राफ समांतर गेला. तसा जर तो समांतर तिथं जात असेल तर 100% लक्षात ठेवा
आता नक्की लक्षात ठेवायचं, रेजिस्टन्स वाढला, टेम्परेचर वाढल्यामुळं करंट कमी झाला, त्यामुळे इथून पुढं ओहम्स लॉ ओबे झाला नाही. हे सगळं या पद्धतीनं असताना सीईटीचा विचार जर आपण करूयात. जर आपण सीईटीचा विचार करायचं ठरवलं आणि असा विचार करत असताना आपण असं ठरवूयात की हा जो ॲक्सिस आहे तो आयचा ॲक्सिस आहे, हा व्हीचा ॲक्सिस आहे, समांतर भुज चौकोन आहे ना तो. आणि मी सहज विचार केला की आपण जर टॅन थीटा इज इक्वल टू घेतलं तर काय येऊ शकतं. आपण ट्रिग्नॉमेट्री 11वी पेक्षा आधीच बघितली आहे. साइन म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण, आणि टॅन म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू माझी त्या ठिकाणी AB आहे, लगतची बाजू माझी OB आहे. याचा अर्थ I/V आलं. ही किंमत कशाची आली? टॅन थीटाची आली. आता आपण CET बघतोय, पुस्तकात नसतं हे. आपण क्लासच्या माध्यमातून शिकताना आपल्याला ह्या लहान लहान संकल्पना घेऊन पुढे जावं लागते. टॅन थीटाचा विचार करत असताना I/V आलं, पण मला माहिती होतं की ॲक्च्युली ज्यावेळेस मी व्हीचा विचार करतो त्यावेळेस IR असतं, आरचा विचार करताना V/I असतं. इथं I/V आलं. मी जर तुम्हाला म्हणलं की सांग बाबा 1/tan थीटा म्हणजे काय असतं, तर इथं V/I आलं, पण ॲक्च्युली 1/tan थीटा इज नथिंग बट राईट कॉट थीटा. म्हणजे इथं आपण कॉट थीटा इज इक्वल टू V/I घेऊयात, आणि V/I म्हणजे R. आपल्याला MCQ म्हणून याचा विचार करावा लागतो, केला जातो आणि विचारलं गेलंय. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टरचं उत्तर काढत असताना आरचा फॉर्म्युला V/I आहे. टॅन थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू आहे, I/V आहे. 1/tan थीटा म्हणजे कॉट थीटा असतं. आपण बघितलंय पूर्वी. आपल्याला 1/sin माहीत आहे, 1/cos माहीत आहे, 1/tan माहीत आहे. कुठं तर सेक येतं, कुठं कोसेक येतं, कुठं कॉट येतं. आपण ते पूर्वी कधीतरी बघितलंय. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला फिजिक्समध्ये करावंच लागतं. त्यामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन इथं करत असताना 100% लक्षात ठेवायचं आहे, कॉट थीटा इज इक्वल टू V/I, आणि V/I म्हणजे R. करेक्ट आहे, रेजिस्टन्स. हे लिमिटेशन्स ऑफ द ओहम्स लॉ मध्ये आहे. कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा एखादा ग्राफ पुढं असणाऱ्या ग्राफला अगोदरच दिलं जाईल. कसा असतो? डायोड नावाचे एक आर्टिकल आहे आपल्या सेमी कंडक्टरमध्ये, ज्याला 2 इलेक्ट्रोड्स असतात, त्याला डायोड म्हणतात. आणि डायोडचा पण ग्राफ काढत असताना तिथं असणारा तो जो ग्राफ आहे त्याला IV कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात. आणि हा जो ग्राफ आहे त्याचं जे नेचर आहे ते तुम्हाला असं दिसतं. इथं पण -V आहे, इथं -I आहे, इथं O आहे. जर समजा डायोडच्या अक्रॉस V आणि I याचा ग्राफ काढला तर तिथं असणाऱ्या त्या ग्राफचं जे नेचर आहे ते नेचर आपल्याला या पद्धतीनं मिळतं. आणि नेचर जर या पद्धतीनं मिळत असेल तर 100% लक्षात ठेवा, हा ग्राफ ओहमिक नाही झाला, याला नॉन ओहमिक ग्राफ म्हणतात. विचारलेला आहे महाराष्ट्राच्या CETला. म्हणजे आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करतोय त्यावेळेस आपल्याला या पद्धतीनं विचार करावा लागतो. आणि असा विचार करत असताना नक्की लक्षात ठेवायचं आहे, IV ग्राफ आहे त्याचं नेचर या पद्धतीनं आहे. मी डायोडचा विचार केला तर तिथं असणारा तो ग्राफ त्याचं नेचर या पद्धतीनं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं O पासून A पर्यंत तो ग्राफ V ला I डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हे सगळं तुम्ही लिहून काढायचं आहे सायमल्टेनियस. तुमच्या यूट्यूबला स्लो मोशनमध्ये जाता येतं, यूट्यूब परत परत बघता येतं. आपणल्या असणाऱ्या त्या ॲपमध्ये बऱ्याच वेळा बघायची सोय आहे. हे सगळ्यात फायदा आहे. झूम आणि गुगल मीटला एकदा होऊन गेलं का परत कोण बघूच शकत नाही. तर बघू शकतो आपण अनेक वेळा. बघितल्यानंतर लिहून काढा. लिहिलेल्या नोट्स आहेत आपल्या, त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ओहम्स लॉला मर्यादा कुठल्या आहेत याचा विचार करत असताना आपल्याला या असणाऱ्या संकल्पनेचा विचार नक्की करता येतो. आता इलेक्ट्रिक वर्क एनर्जी किंवा पॉवर ते पुस्तकात न वाचलं का थोडं जंबल्ड होत राहतं. फार काहीतरी वेगळं 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 दिलंय का असं वाटत राहतं.
आणि तसं जर त्यातनं वाचायचं ठरवलं तर मग आपल्याला थोडंसं बदलून शिकावं लागतं. कसं ते बघा. मुळात मी काय करतो, एक सिंपल इलेक्ट्रिकल सर्किट काढतो. समजूयात आपण हा एक रेजिस्टन्स आहे, या ठिकाणी असणारी ही बॅटरी आहे. ज्यावेळेस आपण त्या असणाऱ्या इलेक्ट्रिकल सर्किटचा विचार करतोय, इलेक्ट्रिकल सर्किटचा विचार करत असताना नक्की लक्षात ठेवा, ही जी बॅटरी आहे या बॅटरीचा विचार केला तर हा इलेक्ट्रॉनचा फ्लो होईल आणि ही माझी कन्व्हेन्शनल करंटची दिशा असेल. ज्या वेळेस तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे ह्या बॅटरीच्या अक्रॉस जोडला जातो, इलेक्ट्रॉन्स रेजिस्टन्स मधनं जात असताना तो जो रेजिस्टन्स आहे तो इलेक्ट्रॉनच्या मोशनला विरोध करतो. विरोध करत असताना त्याची एनर्जी लॉस होत जाते आणि अशी ती जी एनर्जी आहे ती लॉस होत असताना मुळात हा जो सेल आहे त्याला त्या रेजिस्टन्समधनं इलेक्ट्रॉनला ढकलायचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्समधनं करस्पॉन्डिंग इलेक्ट्रॉनला ढकलत असताना असणाऱ्या सेलला वर्क करावं लागेल. त्यामुळे इथं एक महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. हे जे इलेक्ट्रिकल वर्क आहे ते म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. पुस्तकात असं दिलं नाही, उगं फिरवाफिरवी केले, पण आपल्याला ज्याची गरज आहे त्या दिशेने आपण जाऊयात. इलेक्ट्रिक वर्क म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. आणि असं करत असताना मग आपल्याला याच्या करस्पॉन्डिंग काय किमती द्याव्या लागतील. आपण ज्यावेळेस जादाचा करंट पास करतो, म्हणजे कल्पना करा माझ्या हातावर हात मी घासतोय, हे दोघं एकमेकाला विरोध करतायत, मी जेवढं जास्त घासणार आहे तेवढी उष्णता तिथं तयार होते, कारण एकमेकाला ते विरोध करतायत. इथं सुद्धा हा जो रेजिस्टन्स आहे, इलेक्ट्रॉन्स आतमधनं जात असताना तिथल्या त्या रेजिस्टन्सचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. हे जे केलं जातं, इलेक्ट्रॉनला या पद्धतीनं फिरवलं जातं, त्याला इलेक्ट्रिक वर्क या नावानं ओळखतात. आणि ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक वर्कचा विचार करतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज आहे. पोटेन्शियल डिफरन्सला सिम्बॉल माझा व्ही आहे, चार्जला माझा सिम्बॉल क्यू आहे. आणि मी कधी काळी तुम्हाला सांगितलं होते की I इज इक्वल टू क्यू अपॉन टी, क्यू इज इक्वल टू आय टी. याचा अर्थ इथं आलं VIT. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक वर्कचा विचार करायचा आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला VIT या फॉर्म्युल्याचा विचार करावा लागतो. व्ही म्हणजे काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस कंडक्टर. आय म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. आणि टी म्हणजे काय आहे, टाइम फॉर विच अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज. खरं तर त्यांनी पुस्तकात दिलं नाही, पण ते कसं का त्याने टाळलं मला कळत नाही. तुम्हाला मागं झाल्यावर ते टाळले का काय कळायला मार्ग नाही. पण तुम्ही जर NCERTची पुस्तकं बघितली तर त्याच्यामध्ये दिलंय त्यांनी, NCERTला धरून आपल्याला पुढे जावं लागेल. या पद्धतीनं ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस याच्यात एक अजून एक टर्म आलेली असते आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे EMF ऑफ द सेल. केमिस्ट्रीमध्ये पण याचा वापर करतात EMFचा. याला म्हणतात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. काय होतं ज्यावेळेस आपण विचार करतो, एक साधी संकल्पना डोक्यात ठेवा. तुमच्या घरातला जर बघितलं असेल वापर त्या सेलचा, भिंतीवरचं घड्याळ आहे त्याच्यामध्ये आपण एक पेन्सिल सेलचा वापर करतो. हातातलं घड्याळ आहे क्वार्ट्ज टेक्नॉलॉजीचं, त्याच्यामध्ये आपण बटन सेलचा वापर करतो. रेडिओ असेल तर रेडिओमध्ये अशा R4 साईजचे सेल्स असतात, मोठे असतात सेल. बॅटरी असेल तर त्याच्यामध्ये जशी असेल तशी बॅटरी आपण वापरतो, त्या प्रकारचे सेल. जनरली प्रत्येक सेलवर 1.5 व्होल्ट असं लिहिलेलं असते. पण मी बटन सेलचा वापर करून जर घरातला रेडिओ चालवायचा ठरवला, कारण त्याला पण समजा 3 व्होल्ट लागते, 2 बटन सेल वापरले तर तो रेडिओ त्या सेलवर काम करेल का? नाही करत. आपण जर बघितलं असेल घरामध्ये जर इन्व्हर्टर बसवला असेल तर इन्व्हर्टरला एक मोठी बॅटरी असते कुठल्या ना कुठल्या कंपनीची, जी ट्युब्युलर असेल किंवा ती लेड ॲसिड ॲक्युम्युलेटर म्हणून वापरतात.
याला स्टोरेज सेल म्हणतात. मग ती बॅटरी एवढ्या मोठ्या आकाराची आहे, त्याचं व्होल्टेज किती असतं आउटपुटमधलं? 12 व्होल्ट. त्याला इन्व्हर्टर का म्हणतात? ते 12 व्होल्ट डीसीचं 240 व्होल्ट एसीमध्ये रूपांतर करतो, म्हणून तो इन्व्हर्टर झाला. असा असणारा जो इन्व्हर्टर आहे 240 व्होल्टमध्ये रूपांतर करणारा, मग त्या 12 व्होल्टच्या जागी बारके बारके सेल तयार करून 12 व्होल्ट लावलं तर चालतंय का? नाही चालत. प्रत्येक सेलची काम करण्याची स्वतःची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे. ती जी काम करण्याची क्षमता आहे त्याला EMF ऑफ द सेल या नावानं ओळखतात. म्हणजे कसं झालं बघा, हे पुस्तकात दिले का? नाही दिलेलं. का नाही दिलं? तर तुम्हाला मागं कुठं झालंय म्हणून त्यांनी दिलेलं नसतं. ते पुढे कुठं वापरावं लागतं, आपल्याला 12वीत पण वापरावं लागतंय. मग कळतच नाही ना EMF म्हणजे काय. त्या 12वीत पण तुम्हाला कोण शिकवते? नाही शिकवत कोण. EMFचा विचार करत असताना एक वाक्य केलं जातं, एनर्जी सप्लायड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज वन्स राऊंड द कंप्लीट सर्किट. एखाद्या असणाऱ्या रेजिस्टन्समधनं इलेक्ट्रॉन जात असताना त्याची एनर्जी लॉस होईल. सेलचं काम काय आहे? त्याला त्यानं एनर्जी द्यायची आहे. वर्क म्हणजे एनर्जीच झाली, कारण दोघांचं एकक जूलच आहे. जर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो इलेक्ट्रॉन रेजिस्टन्समधनं जात असताना त्याला जर एनर्जी द्यावी लागत असेल तर ती जी एनर्जी आहे त्याला सेलचं EMF म्हणतात. वर्क डन ऑर एनर्जी सप्लायड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज वन्स राऊंड द कंप्लीट सर्किट इज कॉल्ड ॲज EMF ऑफ द सेल. आणि याला मग विचार करता येतो E=W/Q चा. हे ॲडिशनल नॉलेज मी तुम्हाला मुद्दामून देतोय, कारण तुम्ही नुसती बोर्डाची परीक्षा देणार नाही आहात. तुम्हाला साईड बाय साईड पुढं पुढं जावं लागणार आहे. तसा विचार करताना EMFचा विचार केला तर फॉर्म्युला W/Q असतो. त्यामुळे त्याचा विचार करायचा झाला त्याच्या युनिटचा, मुळात त्याचं जे SI युनिट आहे ते एकतर व्होल्ट वापरतात किंवा जूल पर कुलोम, कारण वर्कचं एकक जूल, चार्जचं एकक कुलोम. आपल्याला कसं वापरायचं आहे त्या करस्पॉन्डिंग ते वापरता येतं. त्यामुळं EMF म्हणजे काय ते नक्की समजून घ्या, कारण त्याचा वापर आपण करतोय. कारण त्याच्यानंतर परत सेल्स कनेक्टचे त्याचे कॉम्बिनेशन्स आहेत, मग EMF माहितीच नाही, मग आपण काय करणार? मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सेलचा विचार करत असताना टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा विचार केला, ज्याला सिम्बॉल V आहे, याला सिम्बॉल E आहे. मुळात तुमच्या असणाऱ्या बॅटरीवर जे दाखवलेलं असतं ते टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असतं. एनर्जी सप्लायड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन कुठं होतं? एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे काय? आपल्या घरात TV आहे, पंखा आहे, बल्ब्स आहेत, LED बल्ब्स आहेत, फिलामेंटचे बल्ब्स आहेत. या प्रत्येकाला रेजिस्टन्स आहे. याचा जो रेजिस्टन्स आहे त्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणतात. माझा TV असेल आणि माझा लॅपटॉप असेल तर TVचा रेजिस्टन्स जास्त झाला, लॅपटॉपचा कमी झाला. मोबाईलचा चार्ज असेल तर त्याच्यापेक्षा कमी झाला. याला लोडिंग म्हणतात, लोड म्हणतात. म्हणजे आपण किती हेवी त्याच्यावर काम करून घेतोय. पंख्याचा जर त्याच्यापेक्षा जास्त झाला, हीटर असेल तर त्याचा जास्त झाला, सगळ्यात जास्त झाला तो. म्हणून ज्यावेळेस आपण टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा विचार करतोय त्यावेळेस आपलं वाक्य असं आहे, एनर्जी ऑर वर्क डन बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. आणि त्याचं जे एकक असतं ते मात्र व्होल्ट असतं. आपल्याला या संकल्पनेला घेऊन पुढं जायचं आहे, कारण आपण जर हे वाचलं नसेल, माहिती नसेल तर आपण पुढं जाऊ शकत नाही ना. कसं जाणार पुढं आपण? बरं, ह्याच्यामध्ये नुसतं एवढंच नाही, यात अजून एक संकल्पना येते आणि ती जी संकल्पना आहे ती म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, ज्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना स्मॉल r न करतात. कारण आपण ज्यावेळेस भविष्यात अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्टला बघत जाणार आहे, हे स्टार करून तुम्ही लिहून घ्यायचं. पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगितलं, एनर्जी सप्लायड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज वन्स राऊंड. का परत एकदा म्हटलं का त्याला EMFच म्हणायचं,
कारण त्यानं परत त्याला ताकद देणं गरजेचं आहे त्या चार्जला. त्याशिवाय सेलमध्ये जर ताकदच नसेल तर तो कसा पाठवणार चार्जला? जाणारच नाही. रेजिस्टन्स त्याला तिथंच थांबवणार आहे, विरोध करेल. आणि एनर्जी सप्लायड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणलं का त्याचं नाव आहे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. ह्या सगळ्या असणाऱ्या कॉन्सेप्टला घेऊन जात असताना आपण असा विचार करूया की हा एक सेल आहे, याला हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. आणि मी आता काय करतो बघा, ज्यावेळेस आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सेल आहे त्या सेलला एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडतोय, त्यावेळेस इलेक्ट्रॉन जात असताना बॅटरीच्या निगेटिव्ह कडून बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे जातील. असे जात असताना तिथले ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतील, आतमधनं जात असताना त्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनला आतमधले जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत म्हणजे सेलमधले जे केमिकल्स आहेत, कदाचित NH4Cl ची पेस्ट असेल, कार्बनचा रॉड असेल, झिंकचं भांडं असेल किंवा निकेल कॅडमियमची बॅटरी आपल्या मोबाईलची असेल किंवा लिथियमची पण असते आजकाल, तर असे जे केमिकल्स आहेत ते केमिकल त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनला आतमधनं जात असताना विरोध करतील. हा सेलचा जो स्वतःचा विरोध आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात त्याला म्हणतात इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. Opposition by an electrolytes used in the cell to flow of an electric current is called as internal resistance of the cell. हे वाक्य 100% लक्षात ठेवा. हे दिलं नाही खरं तर त्याची गरज आहे. परत पुढे बघितलं तर त्या डेरिव्हेशनमध्ये स्मॉल आर ला आणलंय, पण तुम्हाला जर माहितीच नाही इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय तर तुम्ही काय करणार मग? पुढे काहीच करता येत नाही ना. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस या असणाऱ्या संकल्पनेकडनं जायचं आहे त्यावेळेस आपल्याला कळावं लागतं याचा अर्थ असा झाला, एखादा जर सेल आयडियल असेल तर त्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो 0 असेल. आयडियल असेल तर, नसतं जगात आयडियल कोण. आणि एखादा सेल पूर्ण खराब झाला आहे तर त्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो इन्फिनिटी असेल, तो प्रचंड असेल. म्हणजे आपला मोबाईल जो आहे त्याला आपण बॅटऱ्या चार्ज करतो, तो फुल्ली चार्ज झाल्यानंतर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स नियरली इक्वल टू 0 झाला. आणि आपण ज्यावेळेस त्याच्यावर व्हिडिओ बघतो किंवा बराच काळ वापरतो ना आपला मोबाईल, आता म्हणतो माझा मोबाईल डिस्चार्ज झाला आहे, त्यावेळेस त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो इन्फिनिटी होतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सगळ्या संकल्पनेला विचारात घ्यावं लागतं, त्याचा विचार करावा लागतो. त्याच्याशिवाय आपण या असणाऱ्या कॉन्सेप्टशिवाय पुढचे आर्टिकल आपण बघूच शकत नाही. ते महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत. त्यामुळे यात नक्की लक्षात ठेवा, पहिल्यांदा विचार करायचा EMF ऑफ द सेलचा, त्याच्यानंतर विचार करायचा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा, त्याच्यानंतर विचार करायचा इंटरनल रेजिस्टन्सचा. ह्या संकल्पना पण लक्षात ठेवा. सेल जर आयडियल असेल तर इंटरनल रेजिस्टन्स 0 असेल, सेल टोटली कोलॅप्स असेल तर त्याचा स्मॉल आर हा इन्फिनिटी असेल. आपण कसं त्याला वापरतोय तसं त्याला त्या ठिकाणी ठरवायचं आहे. आणि हे ठरवत असताना या सगळ्या कॉन्सेप्टला घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. हे आपण मान्य केलं. हे सगळं या पद्धतीनं मान्य केल्यानंतर मुळात मला इलेक्ट्रिक वर्क, एनर्जी आणि पॉवरचा विचार करायचा आहे. मी हे तर दिलं तुम्हाला, वर्क इज इक्वल टू VIT. मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी उष्णता आहे ती उष्णता त्या असणाऱ्या रेजिस्टन्समध्ये तयार होईल. मग इथं जर विचार करायचा झाला तर मग विचार करावा लागतो तो कुठला, तर याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल यातली परत एक महत्त्वाची टर्म आहे. आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर. मी आता वर्क सांगितलं, वर्क सांगताना सांगितलं की एखाद्या सेलला रेजिस्टन्सच्या अक्रॉस जोडल्यानंतर आपण त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॅटरीच्या निगेटिव्हकडनं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे जातात, रेजिस्टन्स विरोध करतो. पण आपण काय म्हणतो बघा घरामध्ये किंवा शब्द नेहमी वापरतो, हे तुझ्यात पॉवरच नाही. पॉवर म्हणजे काय? शक्ती, ताकद. याचा अर्थ काय झाला बघा. समजा मला घराच्या आसपास 2 खड्डे घ्यायचे आहेत आणि ते घेत असताना ते दोन्हीच्या दोन्ही खड्डे सारख्याच डायमेन्शनचे आहेत, अजिबात त्यात बदल नाही. समजूयात हे 2 खड्डे आहेत, 2 माणसांना मी काम करायला लावलं. समजा हा A पर्सन आहे ना, समजा B पर्सन आहे.
ह्यानं समजा 1 तासामध्ये काम पूर्ण केल्यानं 2 तासात काम पूर्ण केलंय, पण दोघांनी सेम खड्डे खाणलेत, दोघांचं वर्क पूर्ण झालंय, पण ह्याला वेळ जास्त लागला आणि ह्याला वेळ कमी लागला. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला असता की सांग ह्याच्यामध्ये ताकद जास्त कोणाची आहे, तुम्ही काय म्हणणार, सर दिसतंय की 1 तासात त्यानं काम पूर्ण केलं. वर्क किती वेळामध्ये तो पूर्ण करतो त्याच्यावर त्याची पॉवर अवलंबून आहे. त्यामुळं मला ज्यावेळेस इलेक्ट्रिक पॉवरचा विचार करावा लागतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा, जिथं कुठं इलेक्ट्रिक पॉवर आहे त्या ठिकाणचा जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे तो W/T, आत्ता मी सांगितलं लक्षात ठेवायचं. ह्याची व्याख्या वेगळी दिली का पुस्तकात? नाही दिली, तुम्हाला विचारणार पण नाहीत, पण मला ते कळलं पाहिजे ना. एका वाक्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवरला सांगता येतं खरं तर, रेट ॲट विच इलेक्ट्रिक वर्क इज डन. ज्या रेटनं इलेक्ट्रिक वर्क, रेट जिथं येतं तिथं टाईमनं भागावं लागतं. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं इलेक्ट्रिक करंटच्या व्याख्येला. रेट ॲट विच इलेक्ट्रिक वर्क इज डन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पॉवर. दॅट्स वाय पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. असं जर इथं केलं असेल तर ही जी पॉवर आहे या पॉवरला मग आपल्याला आपल्या पद्धतीनं त्याचं SI युनिट त्याला असतं का त्याचा विचार करावा लागेल. आणि पॉवरच्या SI युनिटचा विचार करत असताना आपल्याला माहित आहे वर्कचं जूल आहे, टाईमचं सेकंद आहे. त्यामुळं या ठिकाणी जूल पर सेकंद असं आपण त्याला एककामध्ये लिहू शकतो. पण जनरली त्या ठिकाणी एकक जे वापरलं जातं ते जे एकक आहे ते असतं वॅट. पॉवरचं एकक वॅट. लक्षात ठेवायला फार सोपं आहे. कसं आहे बघा, सध्या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते महाविकास आघाडीचं आहे. 3 पक्ष आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. पण सध्या सगळ्यात फॉर्मात कोण आहे त्यातलं? राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्य कोण आहे? करेक्ट आहे, शरद पवार. पवारांचा वट्ट चालतो ना तिथं, पवारांचा वट्ट चालतो म्हणून लक्षात ठेवायचं पॉवरचं एकक वॅट. वट्टला वॅट लक्षात ठेवा ना, काय अडचण आहे. आणि पॉवरला पॉवर लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला टेक्निकली जर एखाद्या गोष्टीचा जर विसर पडत असेल तर या पद्धतीनं लक्षात राहतं ना ते. त्यामुळं ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पॉवरचा विचार करतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा पॉवर म्हणजे वॅट. 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंद येईल. मुळात खरं तर मला किलोवॅटमधलं वॅटमध्ये रूपांतर पण करता आलं पाहिजे. 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट असतं. इंजिनचा विचार केला तर हॉर्स पॉवरमध्ये सांगितलं जातं 1 वॅट 1 HP म्हणजे 746 वॅट. या सगळ्या कॉन्सेप्टला डोक्यात ठेवायचं आणि मग पुढं जायचं आहे. हे काहीच दिलं नाही पुस्तकात, आपण नुसतंच करंट इलेक्ट्रिसिटी शिकतोय. फार त्याला बेस आहेत, फार त्याला कंगोरे वेगवेगळे आहेत. समजा मला 1 वॅटचा विचार करून एखादं वाक्य करायचं झालं तर ते कसं करता येईल? इलेक्ट्रिक पॉवर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट इज सेड टू बी 1 वॅट इफ इलेक्ट्रिक वर्क इज डन ॲट द रेट ऑफ 1 जूल पर सेकंद. एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक वर्क करत असताना 1 सेकंदामध्ये 1 जूल जर वर्क झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी पॉवर आहे ती 1 वॅट आहे असं नक्की आपण म्हणू शकतो. म्हणजे आज आपण खरं तर एवढं 41 मिनटं आपण आता सध्या बोलतोय याच्यावर, आणि 40 मिनटं बघत असताना किंवा बोलत असताना यातल्या अगोदरच्या कॉन्सेप्टला घेऊन आपण पुढच्या कॉन्सेप्टकडे जातोय. आणि असं जात असताना आपण पुस्तक पलटायचं आहे, पुस्तकामधलं पण वाचायचं आहे. ते तसंच आहे पण त्याला वेगळं स्वरूप दिलं आहे. आधी सोपं समजून घ्यायचं मी सांगतोय त्या पद्धतीनं, कारण ते कळणार आहे तुम्हाला, अदरवाईज ते कळत नाही. आपल्या घरामधलं जे एकक आहे वापरलं जातं कमर्शियल पर्पजला, तिथं बघा तुम्ही मीटर घरातलं बघा, त्याच्यावर लिहिलं असतं KWH. त्याला म्हणतात किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट असतं. आपल्या घरातलं जे लाईट बिल आपल्याला येतं ते युनिट वाईज येतं. सगळीकडे 1 किलोवॅटलाच असतं पण दर वेगळे असतील. कमर्शियल पर्पजला वेगळे, मॉलला वेगळे, महाराष्ट्रात वेगळे, कर्नाटकात वेगळे, गुजरातमध्ये वेगळे. पण 1 किलोवॅट आवर हे तिथं एकक वापरलं जातं. त्याला BOT म्हणतात, बोर्ड ऑफ ट्रेड युनिट या नावानं त्याला ओळखतात. आणि ते KWH झालं. म्हणजे आपल्याला असणाऱ्या या सगळ्या कॉन्सेप्टला सगळ्याला माहिती करून घ्यायचं आहे आणि मग पुढं जायचं आहे.
तर ते सोपं होईल ना. काय जण म्हणणार की सर आता जरा अवघड अवघड वाटायला लागले. वाटणार आहे ते थोडं काय दिवस 11वी म्हणजे थोडं टफ जाते सुरुवातीला, पण हळूहळू एकदा रुळल्यावर मग काहीच नाही अवघड जाणार. 10वीला जर एखाद्याला कमी मार्क पडले असतील तर त्याला सगळ्यात मोठा आता बेनिफिट आहे, त्याला पुढं जायचा चान्स आहे. मागचा आहे आता त्वेषानं असं जोरात पळायचं आणि एकदम 12वीत चांगले मार्क पाडून बाहेर पडायचं, त्याला पर्याय कुठलाच नाही. परीक्षा तर होणारच आहे, 100% परीक्षा होतील. डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीमध्ये कॉलेज सुरू व्हायची शक्यता आहे, जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये. दिवाळीपर्यंत होतच नाही, 100% नाही होत. त्यामुळं आज या असणाऱ्या कॉन्सेप्टला इथंच थांबतोय आपण. बरेच बघितलं आज आपण घेत नाही तर तुमच्या डोक्यामध्ये तेवढंच ठेवा, तेवढंच डेटा वापरा, तेवढंच वाचा, 2-3 वेळा त्याला आवर्तन करा, म्हणजे जास्त लक्षात राहतं. 11वीला आहे तुम्ही अजून, सेमी मराठीतनं पण मी सांगतोय मुद्दा म्हणून. तर अभ्यास करताय, केला पाहिजे, करणारच आहात तुम्ही. त्यामुळे आज आपण या असणाऱ्या करंट इलेक्ट्रिसिटीच्या 11वीच्या किंवा इलेक्ट्रिक करंट टू द कंडक्टरच्या 4थ्या लेक्चरला इथंच थांबतोय. 5व्या लेक्चरला आपण यातल्या पुढच्या आर्टिकलला घेऊन येतोय. धन्यवाद.